अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाचा फटका कलर पेंट उद्योगालाही बसलेला आहे. कलर पेंट बनवण्यासाठी लागणारं क्रूड ऑइल हे आखाती देशामधून मोठ्या प्रमाणामध्ये आयात केलं जातं. मात्र सध्या युद्धामुळे कच्च्या मालाच्या आयातीवरती मोठा परिणाम झालाय. त्यामुळे भारतात कलर पेंटच्या किमती वाढलेल्या आहेत. किमती वाढल्यानं विक्रीतही घट झाली आहे. याचा मोठा फटका कलर व्यावसायिकांना बसलाय. याचा आढावा घेत कलर व्यावसायिकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. आखाती देशात सुरू असलेल्या महायुद्धाचा परिणाम भारतातील पेंट व्यवसायालाही झाला असून मी सध्या पेंट शॉपमध्ये आलेलो. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पेंट शॉपमध्ये आपण या ठिकाणी जर पाहिलं तर विविध प्रकारचे कलर पेंट या ठिकाणी आहेत. मात्र पेंट व्यवसायाला मोठा फटका बसलेली परिस्थिती पाहायला मिळते. आखाती देशातनं जे पेंट बनवण्यासाठी येणारं क्रूड ऑइल आहे त्याचा कुठेतरी आयातीला फटका बसलेला आहे आणि या आयातीचा परिणाम आता कुठेतरी आता बाजारभावावरती होणार. आपल्यासोबत बोलण्यासाठी पेंट शॉप दुकानदार आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? युद्धामुळे जी काही परिस्थिती आलेली आहे तर जसं शेतकऱ्यांना आणि सामान्य लोकांना त्याची झळ बसली तशी झळ पेंट व्यावसायिकांना सुद्धा बसलेली आहे. त्याचं कारण असं आहे की जे ऑटोमोटिव्ह पेंट आहे, जे गाड्यांना वगैरे लागतात, त्यानंतर डेकोरेटिव्ह पेंट आहे, इंटेरियर एक्सटेरियर कंपन्यांना जे ऑइल बेस्ड पेंट लागतात, हे सर्व जे पेंट आहे हे तयार करण्यासाठी जे क्रूड ऑइल येतं त्याच्यामधून रेझिन, एमटीओ, अल्केड आणि थिनर यासारखे जे मटेरियल लागतं ते त्याचा साठा लिमिटेडच असतो कंपन्यांकडे आणि तो पूर्ण बाहेरून आयात करायला लागतं आणि रिफाईन करायला लागतं. तर त्याची रेट वाढल्यामुळं आमचे जवळजवळ अप्रॉक्सिमेट ज्या कंपन्या आहेत तर सगळ्यांचे रेट कमीत कमी 10% त्याच्या आसपास वाढलेले आहेत. तर आमच्याकडे एशियन पेंट, राजोग पेंट यांची डीलरशिप आहे आणि हे सोडून पण बाकीच्या ज्या काही कंपन्या आहेत ज्यांचे आमच्याकडे नाही डीलरशिप पण ते सुद्धा त्यांचे पण रेट 10% वाढलेले आहेत सगळ्यांचे. हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे.